मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या आयुष्याची किंमत काय आहे? ₹500, ₹1000 की 2000? कदाचित तुम्हाला हा प्रश्न वेडेपणाचा वाटेल. पण ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की एका साध्या ₹2000च्या लोभापायी मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला एका मृत्यूच्या सापळ्यात कसं ढकललं होतं. तुम्ही आता ज्या ठिकाणी बसून हा व्हिडिओ बघताय ना, तिथून फक्त एकदा तुमच्या किचनकडे वळून बघा. कारण कदाचित तुमच्या घरात एक असा सायलेंट किलर शिरलाय, जो पुढच्या काही मिनिटात तुमच्या संपूर्ण जगाची राख-रांगोळी करू शकतो. तुम्हाला वाटतंय की मी तुम्हाला फक्त घाबरवतोय. नाही मित्रांनो, ही भीती नाही. हे एक जळजळीत वास्तव आहे, जे मी माझ्या अंगावर अनुभवलंय. विचार करा, जर एका रात्री तुम्ही गाढ झोपेत असताना तुमच्या फुफ्फुसात श्वासाऐवजी मृत्यूची हवा भरली जाऊ शकते आणि तुम्हाला साधी किंचाळी फोडायचीही संधी मिळाली नाही तर? आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या आयुष्यातली सर्वात काळ रात्र होती. ती सांगताना आजही माझे हात थरथरतायत. कारण एका रात्री मी फक्त मृत्यूला जवळून पाहिलं नाही, तर मी माझ्या बायको, मुलांना स्वतःच्या हाताने मृत्यूच्या जबड्यात ढकललं होतं. सध्या इराणमध्ये जे युद्ध पेटलंय आणि तिथल्या तणावामुळे भारतामध्ये जो गॅसचा भीषण तुटवडा निर्माण झालाय, त्यातून हे गुन्हेगारीचं एक असं भयानक जाळं तुमच्या उंबरठ्यापर्यंत पोचलंय, ज्याचा विचार करूनही तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. त्या रात्रीचे साधारण 11:30 वाजले होते. मी माझ्या घराच्या बाल्कनीत उभा होतो. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती आणि टीव्हीवर बातम्यांचा गडगडाट सुरू झाला. इराण-इस्रायल युद्धामध्ये कच्च्या तेलाचे जागतिक भाव कसे भडकलेत आणि भारतात गॅसचा पुरवठा पुढचे काही दिवस पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. बातम्या बघून आधीच डोक्यात टेन्शन होतं. तेवढ्यात माझ्या बायकोने मागून येऊन अगदी रडवेल्या आवाजात सांगितलं, "अहो, जेवण बनवताना गॅस अचानक संपलाय. आता उद्या सकाळी मुलांचा शाळेचा डबा आणि तुमचं ऑफिसचं जेवण कसं होणार? बाहेर तर गॅस मिळणं अशक्य झालंय म्हणतात." मला माहीत होतं की ही वेळ खूप खराब आहे. मी तातडीने ओळखीच्या एका गॅस एजन्सीला फोन लावला. पण पलीकडून तोच रुक्ष आवाज आला, "साहेब, मागे इराणमध्ये लढा सुरू आहे. टँकर्स येत नाहीयेत. नवीन सिलेंडर मिळायला किमान 10 ते 15 दिवस लागतील. बुकिंग करून ठेवा, बघू काय होतंय ते." माझं डोकं सुन्न झालं. माझ्या डोळ्यासमोर माझ्या 5 वर्षाच्या लहान मुलाचा निरागस चेहरा आला. मी हताश होऊन खाली गल्लीत आलो. कदाचित एखादा ओळखीचा डिलिव्हरी बॉय चोरून गॅस देईल या आशेने. गल्लीत सगळीकडे स्मशान शांतता होती. तेवढ्यात अंधारातून एक सायकल माझ्याजवळ येऊन थांबली. त्या सायकलवर 2 मोठे सिलेंडर होते आणि तो चालवणारा माणूस एखाद्या गॅस एजन्सीच्या युनिफॉर्ममध्येच होता. त्याने दक्क्या आणि घोगऱ्या आवाजात विचारलं, "काय झालं मालक? गॅस संपलाय का? माझ्याकडे एक सिलेंडर एक्स्ट्रा आहे." एका मोठ्या हॉटेलची डिलिव्हरी होती, पण त्यांनी कॅन्सल केली. इराणच्या युद्धामुळे उद्यापासून भाव अजून वाढणार आहेत आणि पुरवठाही बंद होईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी देऊ शकतो, पण ₹500 जास्त लागतील, कारण हे सगळं रिस्क घेऊन चाललंय. मित्रांनो, त्या क्षणी माझं लॉजिक पूर्णपणे गहाण पडलं होतं. मी विचारच केला नाही की हा माणूस रात्रीच्या इतक्या उशिरा गल्ली बोलात का फिरतोय आणि त्याच्याकडे एक्स्ट्रा सिलेंडर आला कुठून. मला फक्त माझ्या मुलाचा डबा दिसत होता. मी त्याला ₹2000 मोजून दिले आणि तो जड सिलेंडर घेऊन धापा टाकत 3ऱ्या मजल्यावरच्या माझ्या घरात आलो. त्या माणसाने घाईघाईने माझा रिकामा ओरिजिनल सिलेंडर घेतला आणि तो सायकल मारत अंधारात दिसेनासा झाला. जाताना तो फक्त एवढंच म्हणाला, "मालक, व्यवस्थित लावा आणि चेक करा."
तो शब्द आता मला शापासारखा वाटतोय. मी तो सिलेंडर किचनमध्ये लावला, रेग्युलेटर घट्ट बसवला आणि एकदा शेगडी पेटवून पाहिली. निळी ज्योत छान पेटत होती. मला वाटलं, चला, संकट टळलं, उद्याचा दिवस तरी सुखाचा जाईल. आम्ही सगळे जेवण करून शांतपणे झोपलो. पण पहाटे साधारण 2:45च्या सुमारास मला अचानक गुदमरल्यासारखं वाटू लागलं. माझा श्वास अडकत होता आणि डोकं जणू लोखंडी घाण्याने ठेचल्यासारखं जड झालं होतं. मला जाणवलं की घरामध्ये एक उग्र, कुबट आणि धातूचा वास भरला आहे. मी तातडीने उठलो. डोकं प्रचंड भणाणत होतं, जणू काही नशेत होतो. मी हॉलमधून किचनच्या दिशेने गेलो आणि तिथे जे ऐकलं त्याने माझ्या काळजाचं पाणी झालं. तिथे फ्स फ्स असा एक लयबद्ध आणि भीतीदायक आवाज येत होता. मी टॉर्च लावून पाहिलं तर माझ्या अंगावर काटा आला. त्या नवीन सिलेंडरच्या खालच्या बाजूला जिथे लोखंडाचं वेल्डिंग असतं तिथून चिखलासारखा फेस बाहेर येत होता आणि पांढरसर धूर वेगाने गळत होता. सर्वात भयंकर गोष्ट ही होती की गॅस रेग्युलेटरमधून नाही तर सिलेंडरच्या लोखंडी बॉडीला असलेल्या एका बारीक छिद्रातून बाहेर पडत होता. मला क्षणार्धात समजलं की मी माझ्या घरासाठी गॅस नाही तर साक्षात काळ विकत आणला होता. हे गुन्हेगार काय करायचे? ते भंगारात गेलेले, एक्सपायर झालेले सिलेंडर चोरून आणायचे. इराणच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या टंचाईचा फायदा घेऊन ते या जुन्या गंजलेल्या सिलेंडरला चकचकीत लाल रंग द्यायचे. त्याचं वजन वाढवण्यासाठी त्यामध्ये पाणी, वाळू आणि लोखंडी छर्रे भरायचे, जेणेकरून तो उचलताना फुल असल्याचा भास होईल. पण गॅस आणि पाण्याचा प्रचंड दाब त्या गंजलेल्या जुन्या लोखंडाला सहन झाला नाही आणि रात्रीच्या शांततेत त्या छिद्रातून मृत्यूची गळती सुरू झाली होती. माझ्यासमोर माझी बायको आणि माझं मूल गाढ झोपलं होतं. संपूर्ण घरात गॅस भरला होता. मला माहीत होतं की जर मी आता घाबरून लाईटचं बटन दाबलं तर त्या एका लहानशा इलेक्ट्रिक स्पार्कने संपूर्ण घराचा आणि कदाचित अख्ख्या चालीचा चेंदामेंदा होईल. माझं हृदय इतक्या जोराने धडधडत होतं की मला माझ्या कानात स्वतःच्या काळजाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. मी घाम पुसत श्वास रोखून धरला आणि अगदी हळू पावलाने खिडक्या उघडल्या. मी त्या जड सिलेंडरला उचलण्याचा प्रयत्न केला. माझ्या हातांना त्या गंजलेल्या लोखंडाचा थंड स्पर्श जाणवत होता. मी तो सिलेंडर ओढत ओढत घराबाहेर नेला आणि लिफ्ट न वापरता पायऱ्यांवरून खाली आणला. प्रत्येक पायरी उतरताना मला वाटत होतं की आता स्फोट होईल आणि माझं शरीर चिंध्या होऊन हवेत उडेल. सकाळी मी जेव्हा पोलीस स्टेशनला पोहोचलो तेव्हा तिथे माझ्यासारखी अजून 10 जण रांगेत उभे होते. प्रत्येकाची गोष्ट सारखीच होती. इराणच्या युद्धाची भीती दाखवून एका रात्रीत त्या टोळीने लाखो रुपये कमावले होते. पण धक्कादायक सत्य पुढेच होतं. पोलिसांनी जेव्हा त्या टोळीला पकडलं तेव्हा समजलं की ते गॅसमध्ये अत्यंत घातक ज्वालाग्राही पदार्थ मिसळत होते, जेणेकरून गॅस संपला तरी तो जड वाटावा. मित्रांनो, मी त्या रात्री माझ्या कुटुंबाला कायमचं गमावलं असतं. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, बातम्यांमध्ये युद्ध सुरू असेल किंवा टंचाई असेल, पण त्या भीतीपोटी कोणीही अनोळखी माणसाकडून गॅस घेऊ नका. गॅस सिलेंडरच्या दांडीवर एक कोड असतो. उदाहरणार्थ, जर तिथे D26 लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ आहे की तो सिलेंडर डिसेंबर 26 पर्यंत सुरक्षित आहे. पण जर D23 किंवा 24A असं असेल तर समजा तो एक्सपायर झालाय आणि तुमच्या घरासाठी एक जिवंत बॉम्ब ठरू शकतो. जर तुम्ही आज सावध झाला नाहीत तर उद्या कदाचित तुमच्या किचनमधला तो लाल डब्बा तुमच्या विनाशाचं कारण ठरेल. तुम्हाला काय वाटतं, याला जबाबदार माझी अगतिकता होती की आपली सिस्टम?
कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमचं एक शेअर कोणाचं तरी घर